अकोला तालुक्यातील गणोरे येथे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांची प्रचार सभा संपन्न झाली आहे। दरम्यान भाजपतर्फे जनतेला फक्त आश्वासनेच मिळालीत अशा शब्दांमध्ये अजितदादा पवारांनी भाजपवरती टीका केली आहे। अकोला तालुक्यातील गणोरे येथे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांची प्रचार सभा पार पडली आहे। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणुकांप्रमाणे बघितलं जात आहे। भाजप सरकारच्या गेल्या 2.5 वर्षांच्या कालावधीमध्ये समाजातील कोणताच घटक समाधानी नाहीये। या सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अनेक निर्णय घेतलेत, त्यांना अडचणीमध्ये टाकलंय। निवडणुका आल्या की भाजपतर्फे जनतेला आश्वासनांचं गाजर दाखवलं जातं। नोटाबंदी करून आता 90 दिवस उलटलेत, पण या नोटाबंदीच्या निर्णयामुळे काय साध्य झालंय तेच अजून स्पष्ट झालेलं नाहीये। मुख्यमंत्र्यांना ठोस असा निर्णय घेता येत नाही। प्रत्येक गोष्टीवरती मी पाहतो, चौकशी करतो, कमिटी नेमतो अशी उत्तरे मुख्यमंत्र्यांकडून दिली जात आहेत, अशी टीका अजितदादा पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे। आपल्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे मोडकळीस आणण्याच्या करता यांनी पावलं उचललेली, म्हणून भाजप शिवसेनेचं सरकार नको, म्हणून उद्याची जिल्हा परिषद तालुका पंचायत त्यांच्या हातामध्ये नको। त्याकरता नव्या दमाच्या तुम्ही बघितल्या आमचे उमेदवार अजूनही जरी केंद्राचं राज्याचं सरकार नसलं तरी छोट्या छोट्या लाभार्थींचा लाभ देण्याच्या करता पंचायत समिती महत्वाची, जिल्हा परिषद महत्वाची, आणि म्हणून तुमच्या सर्वच्या सर्व जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळाचं चित्र त्या ठिकाणी निवडून आलं पाहिजे। त्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण उद्याच्या 16 तारखेला केलं पाहिजे। त्याच्याशिवाय आता गत्यंतर नाही, त्याच्याशिवाय तुम्हाला मला पर्याय नाही। म्हणून आपल्या सर्वांच्या भवितव्याच्या करता आपण अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे। आज पाण्याचं नियोजन देखील या सरकारला नीट करता आलं नाही, त्याच्यामुळं रब्बीचं खरीपाचं पाण्याचं नियोजन गडबडलं आणि त्याचा फटका शेतकऱ्याला बसला। आज 20 दिवसाढवळे आपल्याला देत नाही। मी त्यांना म्हणलं आता महाराष्ट्र आम्ही स्वयंपूर्ण विजेच्या बाबतीमध्ये केला, भारनियमन दूर झालं, माझ्या शेतकऱ्याला दिवसाढवळ्या द्या ना पाणी। का तुम्ही प्लांट बंद ठेवले? परवा परळीला गेलो, तिथले विजे तयार करण्याचे प्लांट बंद आहे। असं बंद ठेवायचं आणि शेतकऱ्याला रात्री पाणी द्यायचं? त्यांना कळत नाही दिवसा पाणी द्यायला का? तर शेतकऱ्यांना त्यांच्या काही घेणं देणं राहिलेलं नाही। म्हणून आपल्याला उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांची जागा दाखवण्याचं काम निश्चितपणे केलं पाहिजे। सचिन खरात, सी 24 तास, अकोले।